मित्रांनो, तुम्हाला सांगतो, चंद्या बोले कू चालल, मोरनी बोले हॅव चालल, नाहीतर समजने वाले को इशारा कॉफी चालल, पण ही इंस्टाग्राम वरची हागवण नको रे बाबा. कधी गॅस पेटवून गॅसवर बसतय आणि ढुंगण गरम करतय, तर कधी साधी घालून बाई सारखे चादे करतय. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत याला. टाइम लय महत्वाचा आहे, सुरू करू. का रे सागर, येतो आणि मला मारायच्या नांदामध्ये इथं दाबून जातो. काय लावलंय ही माहित आहे का मित्रांनो? सागर येते मला भांडण करण्याच्या निमित्ताने आणि येते पचकन दाबते. ओ माय गॉड. अरे ते कोणता सागर आहे? अरे वासांडीच्या सागऱ्या, तुला असलीचा आणि नकली मधला एवढा फरक कळत नाही का? चंद्रावरून जरी बघलं तरी कळतंय की त्याचं सामान नकली आहे आणि तू त्याच्या सोबत खेळतोस. अरे लाज वाटू दे रे सागऱ्या. सोन्यानं तर लाज विकून खाल्लेली आहे, तू तरी लाज बाबा. शुभ्या आणि विशाल तुमचं कधीच बरं होणार नाही. शुभ्या आणि विशाल तुमचं कधीच बरं होणार नाही. तुम्ही मला सोडून गेला, तुमचं कधीच बरं होणार नाही. तुमच्या सासरासोबत लग्न करावं लागेल, ह्याच्यासोबत मला राहावं लागेल. शुभ्या आणि विशाल तुमचं कधीच चांगलं होणार. त्या म्हाताऱ्याला म्हातारा समजून चूक करू नको. पाणी पण मागू द्यायचं नाही ते म्हातारं. बघ बघ कसं बघते बघ. आणि हा विशालच्या आणि शुभमच्या मागे एवढा लागलाय जशी मोगरा सुनीलच्या मागे लागली आहे. एका परी आम्हाला मोगराचे व्हिडिओ आवडतील रे, पण सोन्या तुझी नाही आवडणार. काही पण करून राहिला रे तू व्हिडिओ मध्ये. अरे भावा जरा हळू न, गळून पडल ते सगळं. अरे सोन्या, तुला खरं सांगतो, माझी एक सुद्धा तुझ्या एवढी हौशी गौशी नसल रे. नेमकं तुझा कोणता दाना वटवट करतो? पाकत्या म्हाताऱ्याचे गळायला झाले आणि तू आता त्याला जेवण करायला बघतोय. अरे तुझ्या आज्याच्या वयाचं म्हातार आहे रे ते, थोडं तरी लाज. सोन्या, इच्छाधारी नाग नागिन. 50% नाग आणि 50% नागिन. नाग 100 किलोमीटर आणि नागिन 200 किलोमीटर अंतरावरूनच बोलल. हा कोणता मूळव्याध आहे आणि हा असा तना का नाचतोय? सोन्या, त्या मायबापाला काय वाटत असेल रे? त्यांना लोक काय काय बोलत असतील ह्याचा विचार कर ना, थोडा तर कर. ये है तेल और ये है चटाई, जहाँ बिछाता हूँ वही हो जाती है मेरी कमाई. कमाई? फुकट तर जवळ येईल का तुझ्या कोणी? तुला असं कधीपासून होतंय? डॉक्टरांकडे जा, त्यांना दाखव. आला तर आला माणसामध्ये. ते सगळं ठीक आहे. हे बाळ मागून येणार का पुढून येणार का पोट फाडावं लागल टारकन? आणि नेमकं ते शुभमचं आहे का विशालचं आहे? नाही, दोघं पण माझे मित्र आहेत. त्यांना मागतो पेढा आणि जिलेबी, दोन्ही पण. पेढा आणि जिलेबी मागण्याचं कारण म्हणजे ते बाळ पण तुझ्यासारखंच असल. समजने वाले को इशारा कॉफी. निघाला असं रंडीच्या पोटच्या. तू मला ट्रोल करतोस का? आई झवाड्या कुठला, मला ट्रोल करून तू मला झवायची गोष्ट करतो का? अरे का रे रंडीच्या पोटच्या, काय तुला काय कोणी मुलगी भेटाना का? तू मला झवायची गोष्ट करतो? अरे तुझं थोबाड बघ, माझी गांड गोरी आहे. आणि बस जिरली आमची. फक्त तू आता मला शिव्या नको देऊ, रिप्लाय दे, ते चालेल मला. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तर बाय.